6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता असताना जी केलेली गोलंदाजी असेल. आजचा दिवस जास्तीचा चर्चेचा विषय राहिलाय. आज 94 धावाई बनताना आपण पाहिलात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. विवेक शेलार गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. अगदी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक खाली गावचा सुपुत्र आणि तथा वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा भारतीय संघ असू द्यात किंवा ऑस्ट्रेलिया संघाला नेटमध्ये गोलंदाजी करणारा असा गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय विवेक शेलार. तर एका बाजूला उमर खान, ज्या खेळाडूने आखाती देशांमध्ये जाऊन आपल्या क्रिकेटचा जोहर दाखवला. 8 बॉल 8 षटका ठोकण्याचाही कीर्तिमान त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. आणि तदनंतर त्याच्या साथीला येतो तो मुजम्मिल खान, ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहता. विक्रोली पार्क साईडला बिलॉंग करणारा डावखुऱ्या हाताचा एक शैलीदार असा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मॅच चांगली होणार या ती मात्र शंका नाही आहे. काल अशा स्वरूपाचा एक सामना पाहायला मिळाला. चुळशीची मॅच जिथे सेमीफायनल मध्ये जिंकत असताना कुंकाय शितलाई विठाव अर्जुन गांधारी या संघाने बाजी मारलेली आपण पाहिली होती. या मॅच मध्ये काय गोलंदाजी मार्कमध्ये विवेक शेलार, स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या हाताचा 21 स्फोटक फलंदाज मुजम्मिल खान. या स्पर्धेमध्ये प्रदर्शन चांगल्या दर्जाचं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. प्रेक्षक वर्गाची गर्दीचे विक्रम मोडीच काढलेत. सामन्याला सुरुवात होती. फायनलच्या मॅचला सुरुवात. क्रिकेट रसिक हो, स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या स्पर्धेसाठी. अंतिम सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू वेगाने पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेग. इथून मात्र दिशाहीन चेंडू राहतोय. जयेश, एक जबरदस्त लढत तुमका बघू गावतली. ग्रँड फिनाले कसं होवचो अशी जशी अपेक्षा ना, त्या अपेक्षेक अनुरूप होतली. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. वेगाने टाकला गेलेला पाहायला मिळाला. उसळी घेणारा इथे तिकट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. हाई बॉल अतिरिक्त उसळी घेतलेली पाहायला मिळते. विवेक काही ना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न करतोय सर. आणि यासाठीच विवेक शेलार हे नाव ओळखलं जातं. आपल्या टीमसाठी 100% योगदान देण्यासाठी माहीर असणारे खेळाडू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा विवेकला आपण पाहू. यावेळेचा बॉल वेगाने इथून मात्र थेट निघालाय यष्टिरक्षकाच्या दिशेने. हाही बॉल अवांतर आहे. एक्स्ट्राच्या धावा जास्तीच्या आल्यात. विवेक कुठे ना कुठेतरी 138 किलोमीटर पर आवर टाकलेला हा बॉल वेगाने गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी दिशाहीन राहिली आहे. अतिरिक्त धावा देखील आलेल्या पाहायला मिळाल्या. 3 व्हाईट बॉल आल्यात. फायनलच्या मॅचला सुरुवात झाली. अंतिम सामन्याला सुरुवात. मी अगदी बाजूला असणारे शेजारी असणारे जे काय प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन थोडस बाजूला सरका. यावेळेचा बॉल वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेग. चौथा व्हाईट बॉल आलाय. चौथा चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना मला मिळतोय. अतिरिक्तची धाव आली है. काफी दर्शक विकेट के पीछे खड़े हैं. सभी को विनती है आप जल्द से जल्द वहां से हट जाइए. धावफलकावरती 4 आलेल्या आहेत. अद्याप एकही लीगल डिलिव्हरी झालेली नाहीये. विवेक शेलार अतिरिक्त धावा इथे तो बहाल करतोय. विवेकची गोलंदाजी ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे सर. या मॅच मध्ये तसा प्रदर्शन करावं लागणार आहे. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा इथून पाहायला मिळाला. बॉडी लाईन गोलंदाजी. एक क्विक सिंगल कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न निश्चित होईल. एका लीगल डिलिव्हरी वरती तब्बल स्कोर कार्ड वरती धावा आल्यात त्या 6. लेग बाय 6 धावा एकंदरीत आलेल्या पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दीपकजी केसरकर साहेब यांना आपण पाहतात. आठ धावा धावफलकावरती आहेत. नाशिजी शेख सरांची ही अगदी लक्ष चांगलं आहे. यावेळेचा बॉल लिडिंग एज. चेंड हवेमध्ये आणि घोषांकित क्षेत्रामध्ये देखील गोलंदाजी त्या दर्जाची पाहायला मिळाली ना त्या टप्प्यावरती अद्याप बादल सर आपण पाहिली नाही. किंबहुना जो आपण म्हणतो सुवर्ण मध्य तो सापडलेला नाहीये. सोन्याचा हात असून चालत नाही. जे करायचं आहे ना ते जितलं जे चितलं ते घडलेलं नाहीये अद्याप विवेक शेलारच्या माध्यमातून. अगदी बरोबर असं जयेश. विवेक शेलार कडून अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित होती,
पण पहिल्याच ओव्हरीत एक्स्ट्राच्या 8 रन एकाच मालवणीत म्हटलं जातं, असा झाला थोडा आणि व्याह्यान धाडला घोडा. अतिरिक्त धावा सातत्याने येत आहेत. मुजम्मिल ऑन स्ट्राईक. याही वेळेला वेगाने प्रचंड वेग. आता स्कोर कार्डकडे लक्ष प्रत्येकाचं केंद्रित झालं असेल. 136 किलोमीटर पर आरने हा बॉल टाकलेला पाहायला मिळाला. भरधाव वेगाने जलद गतीचे चेंडू इथे पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी विवेकला आता तो सुवर्णमध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. 3 षटकांचा सामना, अंतिम मॅच आहे आणि त्यामुळे प्रदर्शनी महत्वाचं आहे. सटीक यॉर्कर लोअर फुलटोस बनवण्याचा प्रयत्न, लेग बाय झाली आहे. 10 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. गत वर्षीचं विजेतेपद जर का या वर्षी आभारीत राखायचं आहे Y11 बोनखोडे नवी मुंबई या संघाला, तर ते प्रदर्शन करणं अत्यावश्यक आहे. कारण अद्यापचा आपण पाहिलं 10 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या, ज्या बॅटने आलेल्या नाही आहेत. एकही धाव जी एक मात्र रन्स आपण पाहिली जी मुजम्मिलच्या बॅटमधून आली. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. इथे गोष्टांकित क्षेत्र आहे. धावफलकावरती धावा 11 बनलेले आहेत. 5 बॉल 2 वरती मुजम्मिल बॅटिंग करतोय. गोलंदाजी भरधाव वेगाने या षटकामध्ये पाहायला मिळाली. अंतिम सामन्यामध्ये अगदी जलद गतीचे चेंडू तो टाकत असताना विवेकला आपण पाहत आहात. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, संघाची गरज ओळखून अगदी ताकदीनिशी संपूर्ण आयुधानिशी गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल देखील लिडिंग एज. गोष्टांकित क्षेत्र. षटक पहिला संपलं. 12 धावा धावफलकावरती 12 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. जयेश, पहिल्या ओव्हरीमध्ये जर रन बघितले ना, एक्स्ट्राच्या रूपात जवळपास 10 रन असत, बॅटच्या स्वरूपात फक्त 2 रन. म्हणजे यावरसून कळताला की किती टिचून गोलंदाजी असा. अजून एक वैशिष्ट्य, जयेश, बरेच स्पर्धा आपण केले असत, बघले असत, पण त्या स्पर्धेत आणि या स्पर्धेत एक विशेष पहिल्या मॅचपासून आता फायनलपर्यंत रिव्हर्स किंवा स्विच ह्यो शॉट मात्र अजून बघूक मिळालो नाही. आणि त्यावरसून लक्षात येतं की गोलंदाजी किती धारदार, अचूक टप्प्याची आणि वेगवान असा. या गोष्टीचा उल्लेख आपण सातत्याने करतो आहोत. परंतु अगदी देव फ्रेंड्स आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय शिवसेनेचे विभाग प्रमुख, विभाग क्रमांक 7, अगदी त्याच वेळेला कामगार नेते कुणालजी सरमाळकर साहेब यांचे कार्य दमदार पाहायला मिळालेलं आहे. 12 धावा धावफलकावरती बनलेला आपण पाहत आहात. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून अनेक कार्य आपण पाहतो, युवकांचं प्रेरणास्थान म्हणून आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईक बदलेल गोलंदाजी मार्कवरती अमित धसाडेला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. अमित धसाडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. अल्पावधीत या युवा गोलंदाजाने गोलंदाजी मार्कवरती अमित धसाडे आलाय आणि अगदी त्याच वेळेला या युवा गोलंदाजाने प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भांदेर गावाला बिलॉंग करणारा आणि या माणगाव तालुक्यामध्ये भुंगा म्हणून याला ओळखलं जातं, इतका वेगाने, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो अमित धसाडे. पहिला बॉल सिंगल आलेली आहे. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती बनल्यात. मुजम्मिल खान स्ट्रायकर एंडवरती बाला मिळतोय. पुढचा चेंडू अमित राऊंड विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून निश्चित मिळेल. धावा मोठे फटके आलेले नाहीयेत. 14 धावफलक असा. आणि या ग्रँड फिनालेसाठी सावंतवाडी मतदारसंघाचे सगळ्यांचे लाडके आमदार, माजी शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर मंचावर उपस्थित असत. ही आपल्यासाठी अजून एक उपलब्धी. कारण केसरकर साहेबांकडे सध्या एवढी कामं असतात की क्रिकेट स्पर्धांसाठी इच्छा असून सुद्धा त्यांना वेळ देणं शक्य होणार नाही. पण कुणाल भाईंवरचा त्यांचं प्रेम असा, आता प्रेम किती असा तर अख्खो वेळ त्यांनी या शेवटच्या 3 मॅचसाठी दिलो. आणि त्यासाठी दीपकभाई तुमचे आभार मानूचे तितके थोडे असत. सिंधुदुर्गची बोलीभाषा एवढ्या मोठ्या स्पर्धेत ग्रँड फिनालेमध्ये ऐकूक मिळणं ही सुद्धा माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट. यावेळी फुलटॉस स्लाइस केलो पॉइंटच्या दिशेन. अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. आज आर्यन भोईरने ठरवलेला असा भल्या भल्यांका जा काम 2 हातांनी जमणार नाही तर आम्ही एका हातान करून दाखवतलंय. 2 वेळा त्यांनी हो झेल घेतलो एक हाती. जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण आर्यन भोईर. कॅचेसचं महत्व किती असतं विचार करा. कपिल देव सरांनी
विवियन रिचर्डसनचो झेल घेतलो नसतो तर विचार करा, मिसबाचो झेल जर श्रीशांतने घेतलो नसतो तर, आणि लॉंग ऑफ वरचो झेल सूर्यकुमार यादवने घेतलो नसतो तर, एकेका झेलवर वर्ल्ड कपचो निकाल ठरलो. आणि त्यामुळे अशा प्रकारचे झेल लक्षात ठेवले जातात. चॅम्पियनशिपसाठी, विजयासाठी मुजम्मिल माघारी परतले. सांघिक धावसंख्या 15, पहिली विकेट. सचिन काटकर येतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. माहुल मधील आंबापाडाला बिलॉंग करणारा चेंबूर विभागामधील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अमित दसाडे, हा बॉल पहा, लोअर फुलटोस होता, एका हातामध्ये झेल. ये तो मेरे बाय हात का खेळ आहे. काय झेल टिपला आर्यन भोईरने. एका हातामध्ये वेगाने धावत असताना त्याने हा झेल टिपला होता. ऍक्शन रिप्ले, पुन्हा एकदा साईड कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय आणि हे रिॲक्शन्स सर्व तो परी सांगून जात आहेत. काय झेल पाहायला मिळाला. अमित दसाडेला विकेट मिळाली आहे. 15 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. पहिला बॅटर आउट झालाय सचिन काटकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल वेगाने दिशाहीन पाहायला मिळाला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट प्लस 1 एकंदरीत धावा आलेल्या आहेत त्या 2. 17 धावा धावफलकावरती बनत असताना आपण पाहत आहे रन सातत्याने येत आहेत. आणि आपण पाहिलं ना तर ही विंडो शॉपिंग आहे. किंवा धावा बहाल केलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. बॅटरच्या बॅटमधून तितके मोठे स्ट्रोक आले नाही. यावेळेला लोअर फुलटोस क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सचिन काटकरच्या बॅटमधून चौकार. अमित बॉलिंग मार्कवर वेग मिळवण्याचा प्रयत्न आणि त्या वेगात चेंडू गेलो फुलटॉस. 1 बाउन्स ओव्हर द फेन्सिस. धर्मवीर चषक चौकार. चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. यावेळेला फुलोलेंचा बॉल इथून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू पर्यंत पोहोचतोय. वेगाने आला, फेकी करेल. किरण पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहतोय. वेगाने येत असताना किरण पाटील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये किरण पाटील असेल, करण पाटील असेल, विनीत माळी असेल, किंवा अगदी त्याच वेळेला आर्यन भोईर असेल, युवा खेळाडूंचा संच सातत्याने पाहायला मिळतो. धावफलकावरती बनलेल्या त्या 23. आदरणीय दीपकबाईंची छबी. दीपकबाई धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आमच्यासाठी लाख मोलाची. आमच्या कोकणच्या सुपुत्रांनी केलेली कमाल बघण्यासाठी कोकणचे सुपुत्र स्टेजवर असणं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इलात. अगदी मनपूर्वक आभार. आणि प्रेक्षकांचा हुरूप वाढवण्यासाठी हे नाशिक ढोल, पुणेरी ढोल, दरवर्षीप्रमाणे ढोल पथक सुद्धा आमच्यासोबत हजर असा. त्यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरी सरले 23 धावफलक. किरण पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान. या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. अंतिम षटक. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. किरण पाटील आला रे आला. पाटील आला. पाटलाने पहिला बॉल वेगाने टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर, जो कॉट बिहाइंड विकेट. धक्का लागतो दुसरा. 23 या धावसंख्येवरती उमर खान आउट. किरण पाटील यापूर्वीच्या बॉलवर जीवाच्या आकांतान क्षेत्ररक्षण करताना त्याला बघितलं. त्या किरणने बॉलिंग मार्कवर इली. लेफ्ट हँड राऊंड विकेट. बॉल सोडलो आणि जाताना या बॉलने कमाल केली. उमर खान किरण पाटीलच्या बॉलिंग मार्कवर 3 बॉलमध्ये 2 रन्स करून माघारी. रन झाले 23 आणि जयेश या 23 रन्सामध्ये फक्त एका वेळा चेंडू सीमा पार गेलो, तो सुद्धा फक्त चौकारासाठी. ज्या ग्राउंडवर 5 ओव्हरीत 50, 60, 70, 90 रन्स बघितले, त्या टुर्नामेंटच्या ग्रँड फिनालेमध्ये 13 बॉलमध्ये सध्या तरी फक्त 23 रन. आणि एकाच मालवणीत म्हटलं जातं, असला तर भसा बसा, नाहीतर मगे वगी बसा. राहुल येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मुलुंड विभागाला बिलॉंग करणारा आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा स्पेशलिस्ट बॅटर बॅटिंगसाठी राहुल चौधरी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हातात छोट्या चणीचा असला तरी सातत्याने मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. बॅटिंगसाठी राहुल चौधरी आलाय. धावफलकावरती 23 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेत.
सचिन काटकरने एक चौका ठोकला जो अपवाद होता. किंबहुना या मॅच मध्ये अद्यापचे षटकार आणि चौकार अभिप्रेत आहे की कधी पाहायला मिळतील. यावेळेला लोअरफुल टोज आल्या आल्या आपण आलोय त्याची जाणीव करून दिली आहे. पहिल्याच बॉलवरती जणू मेसेज दिल्या प्रतिस्पर्ध्याला नाही चालणार रणबंदी. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव्याचा स्ट्रोक. शेवटची ओव्हर 2 बॉलची सांगता या शेवटच्या ओव्हरीतल्या. पावशतक फलकावर राहुल चौधरी आणि सचिन काटकर या जोडीकडून अपेक्षा असा या उरलेल्या 4 बॉलमध्ये जयेश किमान 2 सिक्सर जरी बसले ना तरी सामनो रंगतदार होण्यासाठी ते पुरेसे असतले. पण नेमके ते 2 षटकार मारतलो कोण अजूनही पहिल्या षटकाराची प्रतीक्षा. मैदानावर थोडी चर्चा तर रंगली पण नेमकी ती चर्चा कशासाठी असा. त्या दरम्यान बघूया आर्यनचो झेल स्लाइस केलो बॉल पॉइंटच्या दिशेन आर्यन चेंडूच्या खाली. सकाळच्या सत्रात त्यांनी डाव्या हातान झेल घेतलो आणि यावेळी उजव्या हातान झेल घेतलो. म्हणजे सकाळी झेल घेतलो धुत्या हातान आणि आता झेल घेतलो त्यांनी खात्या हातान. दोन्ही हाताचा सुयोग्य वापर करणारो आर्यन भोईर ह्यो युवा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत आपली दावेदारी भक्कम करताना. 4 बॉल शेवटचे बाकी असत इनिंगचे. सचिन काटकर 2 बॉलमध्ये त्यांनी जमवले 6 रन्स. राहुल चौधरी एका बॉलमध्ये त्यांनी जमवलो 1 रन. मान्यवर कक्षामध्ये आदरणीय दिगंबर नाईक. वस्त्रहरणाची परंपरा आज ज्यांच्या खांद्यावर असा ते दिगंबर नाईक आणि सोबत दीपक भाई. टप्प पडलो बॉल थोडंसं भरकटलो वाईडच्या स्वरूपात 1 रन मिळालो. रन झाले 26. अजूनही 4 बॉल इनिंगचे बाकी आणि उरलेल्या 4 बॉलसाठी प्रेक्षकांका प्रतीक्षा असा या इनिंगच्या पहिल्या षटकाराची. पहिलो सिक्सर 14 बॉल सरल्यानंतर सुद्धा प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात. अजून एका बॉलची प्रतीक्षा वाढली नाही. हे बॉल असा वाईड. रन झाले 27. 27 धावा धावफलकावरती जरूर बनलेल्या आहेत परंतु एकंदरीत आपण एक्स्ट्रा या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त आलेले पाहायला मिळाले आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील आपण वाईड पाहिले अद्यापचे 10 एक्स्ट्रा आलेले आहेत. 27 धावा धावफलकावरती 10 वाईड आलेले आहेत. यावेळेचा बॉल उसळी घेणारा आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. झेल सुपूर्द केला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सॉफ्ट डिसमिसल. राहुल चौधरी आउट. एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू या टीम मध्ये असत पण या सगळ्या पहिल्या 3 बॅटरनी निराशा केली. मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले. बॉल बघा लेफ्ट हँड राऊंड विकेट क्रीजच्या कोणापासून ऑफस्टम्पच्या थोडंसं जवळ होतो. टप्पपटान बाहेरच्या दिशेने वळणारो आणि उरलेला काम विकेट किपरकडे. 2 बॉलमध्ये त्यांनी केले फक्त 2 रन आणि एकूण 15 चेंडूची समाप्ती. या 15 बॉलमधले 10 एक्स्ट्रा 10 वाईड आणि तरी सुद्धा रन किती 27. म्हणजे मालवणी कोकणीत जर सांगायचा झाला तर धरण उशाक आणि कोरड घशाक अशा प्रकारची ही कचकाऊ फलंदाजी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वेदांत ओमकार देसाई. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. अल्पावधीमध्ये याही खेळाडूने खुल्या गटाची दारं ठोठावली. आपल्या बाबांच्या पावलावरती पाऊल टाकत आज ओमकार देसाईचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. ओमकार देसाईने नुकताच याच मैदानावरती सर्वाधिक मोठा कीर्तिमान प्रस्थापित केला. एकाच मॅच मध्ये 80,000 रुपयाचं पारितोषिक त्याने जिंकलेलं आपण पाहिलं. वेदांत देसाई. यावेळेचा बॉल आल्या आल्या ओमकार देसाई यांचा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये. यावेळेचा बॉल एक सिंगल येत असताना इथूनही पाहायला मिळाली. ओंकार देसाईने आजच काळा चौकीमध्ये देखील 6 बॉल 6 षटकार मारलेत. यावर्षी 2 विक्रम त्याच्या नावावरती 28 बनलेल्या. 3 बॅटर आउट झालेत. 2 बॉलचा खेळ अद्याप येणं बाकी आहे. बादल सर धावा आपण पाहतो एकंदरीत 40 ते 45 बनायला हव्यात. एक माइल स्टोन आपण विचार करतो तितकं झालेलं नाहीये. यावेळेचा बॉल काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा खतरनाक होता आणि कडक देखील षटकार.
डोळ्यांचा पारणा फेडणारं शॉट ओमकार देविदास देसाई यांच्या सुपुत्राकडसून वेदांतकडसून. पण वेदांत आता ओमकारचं झील रवलो नाही, त्याने आपली स्वतःची ओळख बनवली. इनिंगचं शेवटचं बॉल वेदांतसाठी आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा एक ताकदवान शॉट. गाव गजाली जोरदार काय बॅटिंग केली आहे. आपल्याला बॉल किती 42 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. भले भले बॅटर ज्या ठिकाणी निराशा करून गेले ना जयेश, त्या जागेवर वेदांत देसाई मारलेले सलग 2 बॉलवरचे हे 2 लांबलचक षटकार. एकाच म्हटलं जाता आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो. सलग 2 सिक्सर. तिसरो गेलो घोषांकी क्षेत्रात, नाहीतर तो सुद्धा सिक्सरच होतो. कमाल धमाल. स्कोरर सन्मान या ठिकाणी करतोय अंपायर, कॉमेंटेटर आणि स्कोरर. समालोचक बादल चौधरी. मालवणी समालोचनाचा बादशहा मच्छिंद्र कांबळी सरांनंतर मालवणी भाषा जगभर पोहोचवण्याचं काम ज्या समालोचकांनी केलं, असा मालवणी समालोचनाचा बादशहा बादल चौधरी सरांचा सन्मान केला जातोय. मालवणी समालोचनाचा बादशहा. ही कॉमेंट्री आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मालवण तालुक्यातील वालावर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलचे सुपुत्र आणि स्वतः एक LIC मधील ऑफिसर सुद्धा आहेत आणि मालवणी भाषेला जगप्रसिद्ध करण्याचं काम करतायत बादल चौधरी सर. त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. त्यानंतर एच भोसले सर. आपण रेडी राहायचं आहे. दोन्ही गुणलेखिका, तिन्ही अंपायर आपण देखील रेडी राहायचं आहे. ज्यांचा आवाज जगभर घुमतो असे टेनिस क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट या सर्व प्रकारचं क्रिकेट कित्येक वर्ष समालोचन करणारे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून खूप चांगलं काम ज्या दीपकजी केसरकर साहेबांनी केलं आणि मग मालिका असू देत, चित्रपट असू देत, मराठी असू देत, हिंदी असू देत, ज्यामध्ये दिगंबर नाईक साहेबांना आपण पाहिलंय, तर त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार कुणालबाई सरमाळकर यांची मानाची स्पर्धा धर्मवीर चषक. त्यानंतर तळोजाचा आवाज महाराष्ट्रभर घुमतोय जयेश भोसले सर. एक जबरदस्त समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज मात्र या महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचकाचा गेली कित्येक वर्ष याही स्पर्धेला त्यांचा आवाज लाभलाय. समालोचक जयेश भोसले सर यांचा सन्मान केला जातोय. गुणलेखिका सोनमताई चव्हाण. या स्पर्धेसाठी खास रत्नागिरीवरून गुणलेखिका देखील आलेल्या आहेत. सोनमताई चव्हाण ISPL सारखी स्पर्धा देखील त्यांनी कव्हर केलेली आहे. रत्नागिरीच्या सोनमताई चव्हाण महाराष्ट्रातील एक नामवंत गुणलेखिका आहेत आणि सोनमताईंचा विशेष सन्मान दीपकजी केसरकर साहेब आणि दिगंबरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी गुणलेखिका प्राजक्ताताई देसाई, प्राजक्ताताई देसाई यांचाही सन्मान केला जातोय. IPL मध्ये सुद्धा ज्यांनी स्कोरिंग केलेली आहे अशा या प्राजक्ताताईंचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये या मानाच्या धर्मवीर चषकामध्ये हा सन्मान केला जातोय. अंपायर अरुण आंबोकर सर, नासिर रमा पवार सर. तदनंतर अशा समालोचकाचा सन्मान आपण करतोय. गेले अनेक वर्ष
समालोचनामध्ये सेवा असेल आणि भारताच्या बाहेर जाऊन आखाती देशांमध्ये सार्जाच्या क्रीडा जिथे आपण पाहिलं स्टेडियमवरती जाऊन मराठीमध्ये समालोचन ऐकायला मिळालं आणि नवे नवे तर आपण पाहिलं तर मुंबईच्या वानखेडेच्या स्टेडियमवरती मराठी भाषेमधून समालोचन करणारे आणि तथा भारतवर्षामध्ये भ्रमण करणारे चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा एक विशेष सन्मान होत असताना आपण पाहत आहोत. या पंचांना मी विनंती करेन अरुणजी आंबवकर सर या आपला विशेष सन्मान. गेली कित्येक वर्ष या मानाच्या स्पर्धेसाठी जे नाव जोडलं जातं पंचांच्या भूमिकेमध्ये अरुण आंबोकर सर. अरुण आंबोकर सर देव फ्रेंड्सशी त्यांचं एक नातं आहे, धर्मवीर चषकाची ज्यांचं एक नातं आहे, सन्मान केला जातोय अरुण आंबोकर सरांचा. प्रोलिंग विपुल पांडुलकर. विपुल पांडुलकर या स्पर्धा जगभर ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून दाखवली. विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये पहिला इतिहास घडवला, बॉलचं स्पीड दाखवण्याचं काम देखील ज्यांनी केलंय असे विपुल भाऊ पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. अगदी बॉल आणि रबर बॉल दोन्ही क्रिकेटमध्ये रेकॉर्ड स्पीड दाखवण्याचं काम ज्यांनी केलंय प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल भाऊ पांडुलकर आणि त्यांची टीम. आणि जाऊयात आता फायनल मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आणि फायनल मॅचकडे आपण चाललोय. वेदांत ओमकार देसाईने मॅच मध्ये जान टाकली आहे आणि विकी कांदारी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. टीम फायनल मध्ये खेळते. भारतातील नामवंत टीम मध्ये कांदारी किंगचं देखील नाव घेतलं जातं. अर्जुन कांदारी प्रतिष्ठानचे विकी भाई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचंही स्वागत. मित्रांनो एक डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे आणि ही फायनलची मॅच आहे. आणि मुंबईत फायनल म्हटलं तर प्रचंड गर्दी होते, याही ठिकाणी ती झाली आहे. आणि आता या 41 धावांचा पाठलाग कसा होणार. 18 बॉल आहेत 41 आणि चिता कॅम्प एक्सप्रेस बिलाल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढे जबरदस्त बॅटर आहे दिनू कांबळे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. जबरदस्त सुरुवात दिनू कांबळेकडून. खोलवर टप्प्याचा बॉल होतो आणि दिनू जणू काय वाटच बघी होतो या बॉलसाठी. नजर स्थिरावलेले, बॅटचं पेस खोललो, ताकद लावली आणि टोलावलो लॉंग ऑनच्या मस्तकावरसून. पाटलीन गेली करडाक आणि आग लागली भरडाक. डीजे हो कमबॅक केलंय, कमबॅक केलंय या ठिकाणी. फायनल मॅच, हा माहोल, ही गर्दी, प्रेक्षक दर्दी, ही मुंबई मायानगरी आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाहायला मिळते. खेरनगरचं, बांद्र्याचं आणि कुणालबाईंची स्पर्धा नेहमी चर्चेत पाहायला मिळते. बिलालचं कमबॅक पाहायला मिळतंय. वाह काय बॉल टाकलाय आणि म्हणून तर यांना चिता कॅम्प एक्सप्रेस म्हटलं जातं. धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांच्या अलोट गर्दी सुरू आहे. ही फायनलची मॅच, परंतु कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो संघ कुंकाई शितलाई विटावा. तेजस भाऊ कारकर आणि अर्जुन कांदारी, विकी कांदारी, बिहारी कांदारी. वेगात बॉल कीपरकडे जातोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वायू 11 बोनकोडे, स्वप्नील नाईक आणि कंपनी या टीमची संघमांदी जर पाहिलं तर तारिफजी सय्यद यांनी केलेली आहे. अजून एक डॉट बॉल आणखी एक आलेला आहे सर, मजा येणार आहे. बादल चौधरी सर देखील गेली 2 दिवस आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करताना पाहायला मिळाले. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत आकाश जहांगीर, घाटकोपर पंतनगरचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, ज्यावर एक धाव तर घेतली गेलेली आहे. विजयासाठी 41चा पाठलाग करायचा आहे. बादल सर काय म्हणाल. 41 पाठलाग करताना 18 बॉल मध्ये बॉलरला सन्मान देणारे बॅटर बघणं ही दुर्मिळ गोष्ट. पण स्क्रीनवर बघा, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकाक ज्यांनी सन्मान दिलो ते आमचे लाडके दीपक भाई असत. त्यांच्या समेत कुणालजी, दिगंबर नाईक आणि असे कोकणचे 3 सुपुत्र एकाच वेळी व्यासपीठावर बघूक मिळणार. आज कोकणवासियांची छाती सुद्धा भरून येतली. 41चा पाठलाग करायचा आहे. एक बॉल महत्वपूर्ण आहे. 14 बॉल 33
याच टीमने काल बॉलिंग मध्ये मॅचेस जिंकल्या होत्या. आज काय होणार याच्यावर लक्ष लागलंय. हो 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 हो, इकडे बॉल टर्न होताना पाहिला मिळतोय, परंतु पंच या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. प्रेक्षकांची अलोट गर्दी धर्मवीर चषकासाठी. ही स्पर्धा प्रत्येकाला पाहायची असते, खेळायची असते, गाजवायची असते आणि म्हणूनच ही गर्दी बरंच काही सांगून जाते बादल सर. आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी आतुर असतात खेळाडू. लांब लांबवरून प्रवास करतात, मुंबईत येतात, वांद्र्यात येतात, आपला खेळ दाखवत असतात. 41चा पाठलाग या फायनलच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु त्या प्रयत्नात व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणखीन एक धाव प्लस अतिरिक्त एक धाव देखील मिळते बादल सर. ज्या वेगावर बॉलिंग चाललेली बिलालची, त्याच्यावर त्याला पहिलं सिक्सर बसलो, पण त्यानंतर 3 बॉलमध्ये 2 रन. पण अचानक गती परिवर्तन, 97 पर्यंत स्पीड त्यांनी कमी आणलो, तो वाईट ठरलो आणि त्यानंतर अजून एक वाईट ठरलो. म्हणजे हे 3 एक्स्ट्रा या शेवटच्या 0 बॉलमध्ये. बिलालची ओळख, बिलालचा वेग आहे आणि या खेळाडूने वेगाच्या जोरावर आपलं नाव कमावलंय. दुसऱ्या बाजूला दिनू कांबळे अंबरनाथचा असा खेळाडू आहे ज्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि स्पेशली या मैदानात दिनू सुद्धा नेहमी चांगलं क्रिकेट खेळलेत. सोबतीला घाटकोपरचे आकाश देखील आहेत. 41चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा वेग वाढवण्याचा प्रयत्न, पुन्हा दिशेवरचं नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणखीन एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 12 वर पोहोचली सुद्धा. एक बॉल महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी. प्रेक्षकांना काय पाहिजे बादल सर? एक चांगली मॅच पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून म्हटलं जातं ना, मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही जा, ही गर्दी, मुंबईकरांचं क्रिकेट प्रती असणारं प्रेम, समर्पण काहीतरी वेगळंच आहे. आपल्या कामातून वेळ काढतात परंतु मैदानात येतात. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर येत आहेत तिकडे अतिशय जलद गतीने. वेदांत देसाई तिकडे आले, जे हिरो होते पहिल्या डावाचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही किती बॉल खेळताय याला महत्व नाहीये, तुम्ही मैदानात जाऊन काय करताय याला महत्व आहे. आणि आज वेदांत ओमकार देसाई यांनी मात्र खुश केलंय सगळ्यांना. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 13 धावा धाव फलकावर आहेत. 13 बॉल मध्ये 28 अजूनही करायचे आहेत. ही फायनलची मॅच आहे. प्रेक्षकांची उत्कंठा मात्र नक्कीच वाढणार आहे. टायटल कोण जिंकणार, कुणाला 3 लाख, कुणाला 2 लाख, चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे या स्पर्धेची. 13 धावा धाव फलकावर सध्या आहेत. पुन्हा बिलाल, फुल टॉस. या फुल टॉसला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय खरा. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला जातोय आणि जोपर्यंत थ्रो येणार ना तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बिमर आहे की नाही याकरता. पण तोपर्यंत पहिल्या ओव्हरीत चंदू सर 15 रन झाले पुरे. 41 करूचे असत आणि पहिल्या ओव्हरीमध्ये पंतनगरच्या दिनूकडे आणि दिनूची पंतगिरी आणि दुसऱ्या बाजून आकाशची जहागिरी. तो मात्र माघारी परतलो. शेवटचा बॉल व्हॅलिड असा की नाही तर आपण बघूया. याची ताक आहे आमच्या चित्त्याकडे. ज्या वेगावर त्यांनी गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये एखादा भक्ष्य तो मिळवीत अशी त्याच्या पाठीराख्यांची अपेक्षा होती. 41चा टार्गेट, रन झाले 15. येस, तर नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन बनवल्या गेल्यात परंतु हेही विसरून चालणार नाहीये. अशाच परिस्थितीमध्ये काल सुमित आवटे आला होता. अमन मणियार काल होते. पाहूया. आणि फायनलची मॅच बादल सर कोणी अशी सहजासहजी सोडत नसतो. दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत. गेल्याही वर्षी या टीमने चांगली कामगिरी केली. हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल खरा. आणि पहिल्या ओव्हरनंतर स्कोअर झालेला आहे 17. बिनबाद 17. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल 24 पाहिजेत. बादल सर काय म्हणाल? सर पहिल्याच ओव्हरीत जे 17 रन गेले ना, हे आमचं मान्यवर कक्ष बघा. या स्पर्धेचे सर्वेसर्वा देव फ्रेंड्सच्या बरोबरीन ही संपूर्ण स्पर्धा जगाच्या कोपऱ्यात यशस्वी करून पोहोचवली. ते विभाग प्रमुख, युवा नेतृत्व, कामगार नेतृत्व, कुणालजी सरंबळकर, त्यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शांत संयमी नेतृत्व दीपक भाई. कारण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात
बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते अशा शांत सुसंस्कृत नेत्यांची आमका राणे साहेबांच्या आक्रमकतेचा सुद्धा कौतुक असा, अभिमान असा आणि त्याचबरोबर दीपक भाईंच्या शांततेचे सुद्धा आम्ही फॅन असो. हे प्रेक्षक बघा, ह्यो रसिक वर्ग, या सगळ्यांचा स्वागत. पहिल्या आवरीमध्ये 3 वाईड 1 नो, त्याच्यावर पळून काढलेले अजून 3 रन म्हणजे एक्स्ट्राचे 7 रन. आधीच कर्जबाजारी आणि तेथून उष्णो मागणारो शेजारी. स्वप्नील नाईक आणि कंपनी, लालू शेठ यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला तेजसजी कारकर, विकी कांदारी, बिहारी कांदारी, अर्जुन कांदारी यांची टीम पाहायला मिळते. 2 बलाढ्य टीम मधील ही लढत पाहायला मिळते. विशेष म्हणजे शुभम नाईक यांचं सुद्धा व्यवस्थापन पाहायला मिळते टीमच्या मागे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नितीन जंगम, संतोष बन, सचिन कंदम, दिनेश भाई यांचंही कौतुक करावं लागेल. रोहित यादव मुंबईचा युवा फिरकीपटू, 12 बॉल मध्ये पाहिजे 24. काय होणार, सामना अजूनही संपलेला नाहीये. दिनू कांबळे जबरदस्त बॅटर आहेत, परंतु या बॉलरकडे बॉलला जास्त फिरवण्याची क्षमता आहे. एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो बॉलिंग टीमला. हो, बाहेर काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट फिरवली आहे. फिल्डर आले तिकडे आणि लगेच थ्रो देखील केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पाहणा, ज्या पद्धतीने त्यांनी हा टाकलाय, चायनामन टाकण्याचा प्रयत्न केला. नॉर्मली आतमध्ये बॉल आणतात आणि हा बॉल पहा किती बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. या युवा खेळाडूकडून बरेच गोष्टी नवीन खेळाडूंका शिकण्यासारख्या असत. हे बघा, ऍक्शन रिप्ले, टप्प पडलो, आत आणण्याच्या ऍक्शन मध्ये चेंडू बाहेर काढलो. म्हणून तर यांना ज्युनियर अनिकेत सानप म्हटलं जातं. जी क्षमता आहे अनिकेत यांच्याकडे. हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 11 बॉल मध्ये 23. आकाश जांगीट, रोहित यादव. हो, आणखीन एक पाठीमागे बॉल जातोय. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन. बादल सर, ज्या चायनामनसाठी आपण ब्रॅड हॉज, कुलदीप यादव सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंची नावं घेतो, आजपासून या यादीमध्ये रोहितचं नाव घेऊ काय हरकत नाही. खूप प्रभावित केलं आमच्या या युवा गोलंदाजांना. एक बॉल महत्वाचा आहे. धर्मवीर चषकाची ही फायनल आहे आणि याची मजा काही वेगळीच आहे. आता मात्र थोडासा वेग वाढवायला गेले. कालही ते झालं, 2 डॉट बॉल टाकल्यानंतर एक त्यांनी चायनामन टाकला होता. आता थोडासा वेग वाढवायला लागेल. युवा आहेत परंतु शिकतायत सातत्याने आणि अजूनही मॅच काही संपलेली नाहीये. 10 बॉल मध्ये पाहिजे 20. या युवा खेळाडूंकडे संयमाची गरज असा. ह्यो संयम जर तुमच्याकडे असलो ना तर दुभत्या म्हशीचो खरवस तुमका मिळतलो. संयम असलो तर दूध मिळतला, संयम असला तर दही मिळतला, संयम असला तर लोणी मिळतला आणि संयम असलो तर त्या लोण्याचा तूप मिळतला आणि मग तूप रोटी गावतली. पुन्हा वळवलाय, पुन्हा वळवलाय. वा 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 वा, काय टर्न पाहायला मिळतोय. बादल सर, हातभर बॉल वळवण्याची क्षमता आहे आणि एक डॉट बॉल मॅचचं गणित बदलेल. हातभर वळवताना योग्य टप्प्यावरसून आणि विकेट किपरच्या ग्लोव्ज पर्यंत, ही गोष्ट सुद्धा महत्वाची. वा, आणखीन एक. हो, काय जबरदस्त कामगिरी करतोय. रोहितची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या रोहितच्या ओव्हर मध्ये मोठमोठ्या बॅटरनी फक्त वलवला. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं ह्याचा जसं उपयोग नसता. क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना अशा वलवण्याक महत्व नसता. काय जबरदस्त गोलंदाजी रोहित यादव. उमर खान किपिंग सुद्धा तेवढी चांगली करतायत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. स्वप्नील शेठ नाईक म्हणजे लालू शेठ आणि कंपनी बोनखोडे. दुसऱ्या बाजूला विकी कांदारी साहेब, अर्जुन कांदारी साहेब आणि त्याच बरोबरीने बिहारी कांदारी साहेब, तेजसजी कारकर यांचा संघ पाहायला मिळतोय. स्वप्नील नाईक स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये भिवंडीचा लाजवाब बॅटर, ज्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते, बिलाल शेख टीमचे कॅप्टन दाखल होत आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 बॉल मध्ये 20 करायचे. 8 बॉल मध्ये 20 करायचे. फायनल मॅच इतर मॅच पेक्षा वेगळी असते बादल सर, कारण दोन्ही टीम बेस्टच तिकडे पोहोचलेले असतात आणि यावर्षी आमच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. अजूनही आपल्याकडे वेळ आणि 2 दिवसात 20 टीम खेळवण्याचा रेकॉर्ड मात्र या ठिकाणी केलेला आहे. सोपी गोष्ट नाहीये, परंतु देव फ्रेंडचं कौतुक असणार आहे. कुणालबाईंच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक असणार आहे. आज ही स्पर्धा 20 टीम मध्ये खेळवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. रोहित यादव या युवा गोलंदाजाच्या जोगेश्वरीच्या देखील चर्चा आहे, परंतु अंबरनाथचा सिक्सर किंग दिनू कांबळे बॅटिंग साठी.
आता मात्र लांबून लपेटण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी नाही झालाय. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅच चांगली चालली आहे. आता मात्र 7 बॉल मध्ये 18 पाहिजेत. बादल सर, दिनू कांबळेचो सुटलेलो झेल, 3 खेळाडू त्या ठिकाणी होते. येस नो वेट या शब्दांचा अभाव होतो आणि तिघांनी मिळून सोडलेलो झेल, चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळून केली माती. ऑनलाईन जर पाहिलं तर 6.5 लाख प्रेक्षकांनी प्रोलिंग स्पोर्ट्सवर 2 दिवसात स्पर्धा पाहिली आणि आता जवळपास 12,500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. आता आखू टप्प्याचा बॉल टाकलाय आणि या बॉलला हो 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 तिकडे पकडली गेली कॅच. रोहित यादव तो 3 कोकण पुत्रांची चर्चा. अगदी असोच एक कोकण पुत्र असा पडद्याच्या मागे उभे राहून त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी केली. कुडाळ तालुक्याच्या साळगावच्या शंतनू गायचोर सर यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी दिलेला योगदान लाख मोलाचा. हो, अगदी बरोबर. आणि आता 6 बॉल आणि 18, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत विवेक शेलार, जे मॅच विनर आहेत आणि गेल्याही वर्षी अशाच परिस्थितीमधून मॅच जिंकून दिले होते. आपण आठवते गेल्या वर्षीची स्पर्धा. बॅटिंग टीम सुद्धा काही कमी नाहीये, कारण मैदानात बिलाल आहे, मैदानात विवेक आहे, परंतु शेवटच्या ओव्हरसाठी कुणाला आमंत्रित केलं जाईल? कालच्या दिवसाचे हिरो राहिले होते अमन मणियार. त्यांच्याच हातात बॉल दिला जातोय का, त्याचीही चर्चा आहे. पाहूया कसा बॉल टाकला. बॉलला थोडीशी गती कमी ठेवली होती. पुन्हा चायनामन टाकण्याचा प्रयत्न होता, बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये गती कमी असल्या कारणाने फसले ते. परत एकदा बघूया ऍक्शन रिप्ले प्रो लिंक वर. सेलिब्रेशन बघा. मी असं उभो आहे सर, मी खंबीर असय, ह्या जणू काय सांगताना रोहित. प्रो लिंकने सगळ्या अँगल मध्ये रिप्ले दाखवलो. जबरदस्त कामगिरी प्रो लिंकची सुद्धा. आणि अजून एक नाव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्या नाव म्हणजे आमचे मार्गदर्शक गुणवंत मित्र चंदू शेटे सर. आणि सर, तुमचा योगदान सुद्धा या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप लाख मोलाचा. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रेक्षक थोडेसे मागे व्हा. मॅच आवडली असेल, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आहे, कोणी जिंकू शकतं. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी होऊन जाऊ द्या. मॅच चुरस नसेल तर मुंबईकरांना मजा येत नाही. मुंबईकर, मजा आली आहे का? आता या फायनल मॅच कडे आपण निघालेलो आहोत. हा क्रिकेटचा खेळ आम्हाला वेळ लावतो, मैदानात घेऊन येतो. आज धर्मवीरची फायनल आपण पाहतोय. अखोट टप्प्याचा पार. ज्या आखू टप्प्याच्या बॉलची प्रतीक्षा होती तो मिळालो आणि त्याच्यावर एक लांब पाठभर बिलाल शेखच्या बॅट मधून इक्वेशन बदलला. 5 बॉल 12 रन्सांची गरज. आज 6 बॉल मध्ये 6ची मॅच सुद्धा झाली आहे. ज्ञानेश्वर ठाकरे, मालेगावचा खेळाडू, त्यांनी कारनामा केलाय. बिलालने पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय खरा, परंतु अमन मणियार कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. 5 बॉल मध्ये 12. आणि या स्पर्धेचा इतिहास आहे. दरवर्षी तुम्ही इतिहास उलगडून पहा, फायनल मॅच ही चुरशीचीच होते आणि आता तसाच चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. टायटल महत्वाचं आहे. पावसाळी क्रिकेट मधील महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा कुणालबाई सरमळकर यांची धर्मवीर चषक आपण पाहतोय बांद्र्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये केरनगर मध्ये. अमन मणियार कालचा हिरो होता. बिलाल पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. 5 बॉल मध्ये 12 करायचेत. सामना संपलेला नाहीये. एखादा डॉट बॉल बॉलरलाही मॅच मध्ये आणेल. हो, इकडे तेच पाहायला मिळतंय. कमबॅक करताना पाहायला मिळतात आता बॉलर सुद्धा. बादल सर, याला म्हणतात कमबॅक. अगदी बरोबर. मणियार ह्या सुद्धा कोकणातल्या एका जहाल विषारी सापाचा नाव असा. आणि अमनने आपला विष पेरूक सुरुवात केला प्रतिस्पर्धी टीमच्या अंगात. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली, रिव्ह्यू घेतलो गेलो या डॉट बॉलच्या विरोधात. पाहूया, एक बॉल अगदी महत्वपूर्ण आहे. अगदी हृदयाचे ठोके वाढत जातात ज्यावेळेला असं वाटतं आपली टीम मैदानात खेळते.
योग्य बॉल आहे, योग्य बॉल आहे. एका बाजूला बिलारची बॅट षटकार मारण्यासाठी उत्सुक आहे. अमनने टाकलेला बॉल घर कनवळताना पाहायला मिळाला. आता बादल सर तुमच्या बरोबर समालोचन करण्यात फायनल मॅच मध्ये माझ्याही आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असेल. 4 बॉल मध्ये 12 पाहिजेत. फायनल मॅच. हो 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 काय बॉल टाकलाय. आ रा 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 खतरनाक लाजवाब गोलंदाजी. बॉल ऑफ द मॅच समोर आणि उत्तर नव्हता. या मणियारचा विष आता लयच घातक ठरला. समोरच्या टीम सध्या सिरियस स्थितीमध्ये. राहुल्या शेवटचे 3 बॉल 12ची गरज. अजूनही समान संधी. पण ही धर्मवीर चषकाची फायनल मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जाते. आता आणखी एखादा मोठा फटका जर का आला बॉलिंग टीम सुद्धा मॅच मध्ये, बॅटिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. चुरस चुरस आणि चुरस. मैदानाच्या आतमध्ये भिवंडीच्या माणकोली गावचा युवा सितारा ज्याने या वर्षी 4 व्हीलर कार सुद्धा जिंकली. विनीत माळी पावसाळी क्रिकेट गाजवणारा खेळाडू दाखल होतोय खरा, परंतु मुंबईच्या अंधेरीचा अमन मणियार याच्या बॉलिंगची चर्चा आहे. 3 बॉल बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 12 करायचे आहेत. बादल सर ही प्रेक्षकांची गर्दी. पावसाळी क्रिकेट मधील मानाची स्पर्धा. सर मोठो शॉट येऊ शकता नाही. तो येऊकच होयो. येणं गरजेचं असा, अपेक्षित असा. कारण ही लढाई असा आत्मसन्मानाची. ही फक्त पैशाची नाही, पुढच्या वर्षी नाही, पुढच्या अनेक वर्षापर्यंत चर्चा होतली. धर्मवीर चषक 2026 मध्ये कोणी जिंकलो आणि कोणी जिंकवून दिलो. आणि त्यासाठी विनीत माळी तुझे 2 षटकार गरजेचे असत. पाहूया काय होईल. एकाला रन करायचेत, एकाला रन रोकायचे आहेत. बॉलर की बॅटर. पहिलाच बॉल फटका खेळलाय. बॉल हवेत आहे आणि हो पकडली गेली कॅच. मुझम्मिल कॅच पकडतात टीमचे कॅप्टन. 2 बॉल मध्ये पाहिजेत 12. सामना संपलेला नाहीये. विनीत माळीकडून अपेक्षा होते. विनीत माळी आपल्या टीमसाठी विजयाचा बी रोवतलो अशी अपेक्षा असतानाच जणू काही या बोगस बियाणा हातात पडला. चांगल्या शॉटवर विनीत माळी माघारे परतले आणि राहुलो आता शेवटचो 1 बॉल मालवणी भाषेतलो. शेवटचे 2 बॉल असत सर. 2 बॉल 12 पाहिजेत. परंतु मित्रांनो वेदांत देसाईचे 2 सिक्स आठवतात का. आता ही तीच मॅच आहे आणि 2 बॉल 12 वेदांनी केले आणि मी का नाही करणार. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी याच मैदानात 1 बॉल 5 धावा असताना ज्या पवन केने होता बॅटिंग साठी मैदानात. हे इनिंग आज तुझ्याकडून अपेक्षित असा. पॉइंटची मुलं आहेत. पॉइंटचे प्रेक्षक पाठीमागे व्हा. पाठीमागे व्हायचे सगळ्यांनी. मॅच संपलेली नाहीये. याला क्रिकेटचा थरार म्हणतात, याला धर्मवीर चषक म्हणतात. पाहूया काय होईल. पवन केनेने अशा प्रकारचे कारनामे केलेत. अमन चांगली बॉलिंग करतोय, परंतु जर का इकडे षटकार आला ना मजा येईल मॅच मध्ये आणि पवनकडे ती क्षमता आहे. पाहूया काय होईल. 2 बॉल 12. हो 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 हा बॉल पाठीमागे दाखल होताना पाहिला मिळतोय आणि अमन मणियार यस व्हाईट बॉल घोषित केला जातोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि मॅच ट्विस्ट. मॅच संपली नाहीये. बादल सर बोला. 2 बॉल इथपासून शिल्लक असलेले पण चंदू सर वाईट घेतल्या बरोबर बॉलरने 3ऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतलो. शेवटच्या 2च बॉल शिल्लक असत आणि ह्यो जर वाईड वाचलो तर ती खूप मोठी उपलब्धी. आणि बॉलरला सुद्धा माहिती असा उरलेले रिव्ह्यू घराकडे नेऊन त्याचा काही एक करू गावाचा नाही. त्यापेक्षा वापरून घेऊया. वापरलो रिव्ह्यू आणि डिसिजन पंचांचो. व्हाईट बॉल आणि आता 2 बॉल बाकी आहेत. 11 करायचेत. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेल या वर्षीची धर्मवीर चषक आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेचं. आणि तेच आपण या ठिकाणी पाहतोय. 2 बॉल 11ची आवश्यकता आहे. अय्यूब दाखल झालेत. स्ट्राईक वर जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार ज्यांनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय.
क्षमता आहे त्यांच्यामध्ये देखील, कारण सामना संपलेला नाहीये बादल सर. ही हजारोची गर्दी हेच सांगते. कुणालबाई सरमळकर यांची धर्मवीर चषक स्पर्धा महाराष्ट्रात का लोकप्रिय आहे त्याचं उत्तर फायनल मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. विवेकला आपल्या नावाचो अर्थ थोडं बाजूक ठेवचो लागतलो, संयम बाजूक ठेवचो लागतलो आणि फक्त करूचा लागतला आक्रमण. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स. आक्रमण 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 विवेक तुझ्याकडसून अपेक्षित असा. जर का या बॉलवर मोठा फटका आला मजा येईल या मॅच मध्ये. क्षमता आहे विवेक यांच्यामध्ये, पाहूया काय होईल. बिग हिट, टोलावलाय बॉल. ओ परंतु दिशा आहे पाठीमागे गेलाय बॉल. आणि आता कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कांधारी प्रतिष्ठान मॅचच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतंय. वेदांत देसाई आठवत आहेत का त्यांचे 2 षटकार. आजच्या दिवसात बापाशी जा काय करू जमला नाही का झिलान करून दाखवला. बापसे बेटा सवाई पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. स्वप्नील शेठ नाईक, लालू शेठ, वायू11 बोनकोडे काय खेळलेत या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कांधारी प्रतिष्ठान यांच्यातील मॅच. परंतु सर क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. आता इकडे काही चमत्कार होईल का, चमत्कार होईल का. विवेक आहेत बॅटिंगसाठी. धर्मवीर चषक यावर्षी कुणाच्या नावे होणार चर्चा आहे. ज्या टीमने मेहनत घेतली आहे पाहूया काय होईल. आणि या वर्षी कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कांधारी प्रतिष्ठान बाजी मारलीये. पहिला नंबर बादल सर. काय जबरदस्त कामगिरी कुंकाई शितलाई विटावा.